हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे फार्मा स्टुडंट आहेत, म्हणजे ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे, बॅचलर इन फार्मसी किंवा एम फार्मसी झालेलं आहे, मास्टर इन फार्मसी. तर मित्रांनो, या स्टुडंटला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा असेल तर सर्वात बेस्ट प्रायव्हेट सेक्टर कोणतं असणार आहे ते म्हणजे मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स. आता हे फार्माकोव्हिजिलन्स जे सेक्टर आहे ते मित्रांनो बी फार्म आणि एम फार्म स्टुडंटसाठी सर्वात बेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. ऍज कम्पेअर केलं आपण तर प्रोडक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन कशी आहे, किंवा अदर क्यूए क्यूसी डिपार्टमेंट असेल किंवा अदर फार्मा जॉब सोबत जर कम्पेअर केलं तर फार्माकोव्हिजिलन्स हा सर्वात बेस्ट सेक्टर आहे. तर मित्रांनो, या सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे तर त्याच्या रिलेटेडची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. म्हणजेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, कोणत्या कंपनीज असतात, सर्टिफिकेशन कोर्स जे आपला आहे त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून फार्माकोव्हिजिलन्स रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की जे फार्माकोव्हिजिलन्स सेक्टर आहे, जे प्रायव्हेट सेक्टर सर्वात भारी अपॉर्च्युनिटी आहे. तर या सेक्टरसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, म्हणजे खूप सारे स्टुडंट मला मेसेज करतात, सर माझा डिप्लोमा झालाय तर मी फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करू शकतो का? तर मित्रांनो, त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी या सेक्टरची इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला सांगून देतो. किंवा काही स्टुडंटला असा पण डाऊट आहे, हे आयटी कंपनीज मध्ये जॉब असतात तर याच्यामध्ये टीसीएस असेल, कॉग्निझंट असेल, आता हे तर कंपनी ड्रग मॅन्युफॅक्चर करत नाही, तर त्यांना क्वेश्चन असा वाटतो की याच्यामध्ये बीए वाले स्टुडंट असतील, बीएससी वाले स्टुडंट असतील असं वाटतं. तर नाही मित्रांनो, ही फार्माची स्कोर फील्ड आहे. याच्यामध्ये सर्व फार्माचे स्टुडंट असतात किंवा एमबीबीएस असतील, बीएचएमएस असतील हे स्टुडंट असतात. तर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे आपलं बॅचलर इन फार्मसी, मास्टर इन फार्मसी, म्हणजेच आपले सर्व बी फार्म स्टुडंट, एम फार्म स्टुडंट या सेक्टरसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी इलिजिबल आहेत. याच्यामध्ये सर्व बी फार्म, एम फार्म स्टुडंट जॉब करतात. त्याच्यानंतर फार्मा डी म्हणजे फार्मसी इन डॉक्टर, त्याच्यानंतर एमबीबीएस असेल, बीडीएस असेल आणि त्याच्यानंतर लाईफ सायन्स ग्रॅज्युएट. तर या सेक्टरमध्ये मित्रांनो सर्व बी फार्म स्टुडंट असतात. आणि याच्यामध्ये वर्किंग काय असते, तर मित्रांनो याच्यामध्ये जे वर्किंग असते तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, जे काही साईड इफेक्ट असतात, जे काही औषध पेशंट कंझ्युम करतो, खातो किंवा पेशंटला जे औषध ऍडमिनिस्ट्रेट केले जातात त्याचे जे साईड इफेक्ट होतात त्याच्या रिपोर्ट प्रोसेस केला जातात, त्याचा डेटा मेंटेन केला जातो, हे असतं वर्किंग. आता मित्रांनो, या सेक्टरची इलिजिबिलिटी समजली तुम्हाला की बी फार्म, एम फार्म वरती जाता येतं. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की सर या सेक्टरमध्ये मला जॉब करायचं आहे, मला हे सेक्टर खूप चांगलं वाटतं, याच्यात जॉब करायचं, तर मी काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, त्यांच्या सर्व अशा स्टुडंटसाठी आपण काय करतो, फार्माकोव्हिजिलन्स सर्टिफिकेशन कोर्स पण प्रोव्हाइड करतो. तर या कोर्समध्ये काय प्रोव्हाइड होतं तुम्हाला, तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्स वर्किंग टॉपिकचं सर्व नॉलेज दिलं जातं. म्हणजे फार्माकोव्हिजिलन्स जे डिपार्टमेंट आहे तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल वर्किंग कशी असते, म्हणजे साईड इफेक्टच्या रिपोर्ट तर प्रोसेस करतात असं सर तुम्ही म्हणतायत, पण ऍक्च्युअल मध्ये कसं, तर मित्रांनो ते सर्व या कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जातं. आता याच्यामध्ये कशा टाईपच्या केसेस असतात, त्या कुठून येतात, त्या कोणाला सबमिट करायच्या असतात, त्या केसेसचं नंतर काय केलं जातं, ह्याच्या रिलेटेड मित्रांनो सगळी इन्फॉर्मेशन या कोर्समध्ये शिकवली जाते. आता कोणाला असा क्वेश्चन असेल, सर हे वर्किंग टॉपिक रिलेटेडचं नॉलेज घेऊन आम्ही काय करावं, आम्हाला कसा फायदा होईल? तर मित्रांनो, ऍज अ फ्रेशर तुमचं मेन एम जे असतो तो कंपनीमध्ये सिलेक्ट व्हायचा असतो, म्हणजे इंटरव्ह्यू क्रॅक व्हायला पाहिजे, नंतर ट्रेनिंग वगैरे तर तुम्हाला ते देणारच आहेत. तर मित्रांनो, आता सध्याला या डिपार्टमेंटमध्ये फार्माकोव्हिजिलन्स मध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे एक्स्ट्रा नॉलेज असेल तरच तुम्ही तिकडे सिलेक्ट होताल. म्हणजे नॉर्मल बी फार्म वरती तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात तर तिकडे तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्सचं नॉलेज नसतं आणि कमी वॅकन्सीज असतात, त्याच्यामुळे तुम्ही रिजेक्ट होताल. पण मित्रांनो, हे फार्माकोव्हिजिलन्सचं वर्किंग रिलेटेडचं नॉलेज तुमच्याकडे असेल ना तर ते फ्रेशर स्टुडंट तसेच तिकडे सिलेक्ट होतात. तर तुम्ही मित्रांनो, एक पण ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इंटरव्ह्यू साठी इकडे भेटली तर तुम्ही रिजेक्ट होणार नाहीत. त्याच्यासाठी हा फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स इम्पॉर्टंट आहे मी म्हणतोय, तर कुठून करायचा,
तर याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे असे इन्स्टिट्यूट आहेत ते स्टुडंटची फसवणूक पण करतात, त्यांची फीस 50,000पेक्षा जास्त आहेत, रेफरन्स वगैरे देत नाहीत. मला डेली अशा स्टुडंटचे मेसेज येतात की सर मी या इन्स्टिट्यूट कडून कोर्स केलाय पण मला त्यांनी रेफरन्स दिला नाही, मला जॉब नाही भेटला, तर ते फसवणूक होते. तर मित्रांनो आपण जे कोर्स हे प्रोव्हाइड करतो, आपली जी फीस बघितली तर आपण एक खूप मिनिमम फीस मध्ये स्टुडंटला सगळ्या गोष्टी शिकवतो. तर आपण 2,999 आपली फीस आहे या कोर्सची, आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकदम मिनिमम फीस मध्ये आपण हे हेल्पसाठी करतो. तर त्याच्यामध्ये फार्माकोव्हिजिलन्स ऑल वर्किंग टॉपिकचं नॉलेज भेटेल, त्याचबरोबर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन, म्हणजे मित्रांनो तुम्हाला हे पण नॉलेज दिलं जाईल की इंटरव्ह्यू मध्ये कोणते क्वेश्चन विचारतात, त्याला आन्सर करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आन्सर करायचे, कोणतं एक्झॅक्ट पॉइंट तुमचा आन्सर मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर सेल्फ इंट्रोडक्शनरी क्वेश्चन जे इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, जसे की टेल मी अबाउट युअर सेल्फ असेल, टेल मी अबाउट युअर हॉबीज असेल, तर असे इंट्रोडक्शनरी क्वेश्चन जे असतात ते पण तुम्ही कसे आन्सर करणार त्याच्या रिलेटेड पण फ्रेशर स्टुडंटला नॉलेज दिलं जातं. त्याचबरोबर आर्गस डेटाबेस ट्रेनिंग, म्हणजे आर्गस डेटाबेस जे फार्माकोव्हिजिलन्सच्या रिपोर्ट प्रोसेस करण्यासाठी जे डेटाबेस यूज केले जातात ते कसे असतात, त्याच्यामध्ये कोणते टॅब असतात, ते इन्फॉर्मेशन कशी ऍड करायची असते ते शिकवलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रिझ्यूम मेकिंग. आता फ्रेशर स्टुडंटला रिझ्यूम कसा असला पाहिजे तेच माहिती नसतं. आता AI वगैरे आले ज्या थ्रू काय केलं जातं, तुमचा रिझ्यूमचा स्कोर जनरेट केला जातो आणि तुमचं रिझ्यूम सिलेक्ट केलं जातं. आता खूप सारे स्टुडंट म्हणतात सर मी अप्लायच करतोय पण मला रिप्लाय येतच नाही. तर तशा सिनेरिओमध्ये रिप्लाय येणारच नाही. तुमचं जे रिझ्यूम असलं पाहिजे ते पण परफेक्ट असलं पाहिजे. तर या कोर्समध्ये आपण रिझ्यूम पण बनवून देतो आणि तुमच्या रिझ्यूम मध्ये फार्माकोव्हिजिलन्स रिलेटेड गोष्टी मेन्शन करतो, जेणेकरून तुमचा रिझ्यूम सिलेक्ट होतो आणि तुमचं इंटरव्ह्यू होतं. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण या कोर्समध्ये जे पण फ्रेशर स्टुडंट असतील किंवा जे काही फायनल इयरला स्टुडंट असतील त्या सर्व स्टुडंटला आपण रेफरन्स पण प्रोव्हाइड करतोय प्लेसमेंटसाठी. तर मित्रांनो मी फक्त सांगतोय, रेफरन्स देतोय असं नसतं. रेफरन्स दिलेला एक मेल त्या कंपनीच्या एम्प्लॉय कडून आपण रेफरन्स देतो आणि ते मेल तुमच्या ईमेल ऍड्रेसला येतो की तुम्हाला या व्यक्तीने रेफरन्स दिलाय, तर त्याच्यामध्ये आपलं रेफरन्स पण प्रोव्हाइड करतो. आणि मित्रांनो हा जो आपला फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स आहे ना, हे 1 ऑक्टोबर पासून स्टार्ट होतोय आणि याच्यामध्ये लिमिटेड सीट आहेत. आता या कोर्सला तुम्हाला इनरोल करायचंय, जॉईन करायचंय, तर काय करायचंय, हा जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय मित्रांनो 9403135644, तर या नंबरवरती तुम्हाला मित्रांनो व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर तुमची जी सीट असणार आहे ती बुक करायची आहे. आणि याचं ड्युरेशन जे असणार आहे कोर्सचं 1.5 मंथ साठी कोर्स चालेल. आणि लवकर वॅकन्सी आल्या तर तुम्हाला या ड्युरेशन मध्ये फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब भेटणार आहे. आणि मित्रांनो ह्याची फीस ही खूप मिनिमम असेल, तुम्ही सिलेक्टेड झालात तर तिकडे कुठलीही फीसची डिमांड केली जात नाही, तर एवढीच फीस असेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो या फार्माकोव्हिजिलन्स कोर्स सुरू जो RD फार्माचा चालतो, तुम्ही याच्या आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये ऐकला असाल, तर याच्यामध्ये ऑलरेडी आपले खूप सारे स्टुडंट खूप साऱ्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतात. आता दुसरा क्वेश्चन असा असेल की सर कंपनीज कोणत्या कोणत्या असतात, आम्हाला जॉब लोकेशन्स काय असेल, काय अपॉर्च्युनिटी, ते पण मित्रांनो आपण या पॉइंट मध्ये डिस्कस करणार आहेत. आता मित्रांनो खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या टॉप लेवलच्या IT कंपनीज तुम्ही जर बघितल्या त्या सर्वांमध्ये फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट चालतं. आणि त्याचबरोबर मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटचं लोकेशनचा प्रॉब्लेम असतो. तर मित्रांनो कोविडच्या नंतर फार्माकोव्हिजिलन्स मध्ये वर्क फ्रॉम होम खूप जास्त आहे. जर आपण बघितलं तर खूप साऱ्या कंपनी ह्या वर्क फ्रॉम होमच्या अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतात. तर याच्यामध्ये मित्रांनो ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये TCS आहे, जे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे, त्याचबरोबर कॉग्निझंट आहे, विप्रो आहे, प्राइम विजिलन्स आहे, सायनॉस हेल्थ आहे, फोर्ट्री आहे. तर या जर कंपनी बघितल्या, ह्या सर्व टॉप कंपनी आपल्या पुणेमध्ये पण अवेलेबल आहेत. पुणे, मुंबई या लोकेशनला या सर्व कंपन्या अवेलेबल आहेत. या लोकेशन वरती जाऊन तुम्हाला जॉब करावा लागेल किंवा वर्क फ्रॉम होम तुम्हाला लवकरात लवकर भेटून पण जातं, तर ते पण तुम्ही ऑप्शन हे करू शकता. आणि मित्रांनो याच्यामध्ये जॉब तुम्हाला फिजिकल वर्क वगैरे काही नसतं, लॅपटॉप वरती काम असतं, डेस्कटॉप जॉब असतो, त्याच्यामुळे काही हेक्टिक काम नाहीये. तर या सर्व कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही वर्क करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो सर्व फार्मास्युटिकल कंपनीमध्ये फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये पण वॅकन्सी येतात, लाईक सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज असेल,
बाकी ज्या लुपिन वगैरे सर्व सिप्ला सर्व कंपनीमध्ये फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट चालतं. तर तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मल्टिपल वॅकन्सीज. तर सर्वात जास्त वॅकन्सी जर IT सेक्टरमध्ये कुठे येत आहेत तर फार्माकोव्हिजिलन्सच्या येतात. आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉइंट हे करू, हे सर बाकी सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत सर, फार्माकोव्हिजिलन्स मध्ये माझी सॅलरी काय असेल, मला किती माझ्या अकाउंट मध्ये मंथली पैसा येईल ते सांगा सर. तर मित्रांनो, तुम्ही फ्रेशर आहात, बी फार्म एम फार्म तुमचं झालेलं आहे, तर फ्रेशर स्टुडंटने लर्निंग वरती ज्ञान द्यायला पाहिजे. तरी पण मी तुम्हाला तुमची जे ॲव्हरेज सॅलरी आहे ते सांगेन. तर मित्रांनो, फार्माकोव्हिजिलन्सची जी सॅलरी असते ही व्हॅरी करते कंपनी टू कंपनी. तर सर्व कंपनीचे फ्रेशरची सॅलरी ठरलेली असते आणि ही वेगवेगळी असते. म्हणजे मी समजा फ्रेशरची सॅलरी जर 2.5 इकडे म्हणली पर इयर, तर ही सर्व कंपनीमध्ये असेल का? नाहीये. काही कंपनीमध्ये फ्रेशरची सॅलरी ही जास्त आहे आणि काही कंपनीमध्ये फ्रेशरची सॅलरी कमी आहे. तर ॲव्हरेज जर बघितलं ना फार्माकोव्हिजिलन्सची फ्रेशरची सॅलरी आपण इंडियामध्ये, तर मित्रांनो ॲव्हरेज सॅलरी असणार आहे 1.7 to 4 लाख. तर मित्रांनो 1.7 to 4 लाखापर्यंत तुम्हाला फ्रेशरला सॅलरी प्रोव्हाइड केली जाते. आणि लोअर रेंज जर बघितलं तर खूप साऱ्या कंपनीमध्ये जर आपण बघितलं तर 1.5 to 2.7. आता मित्रांनो इकडे समजा कॉग्निझंट सारख्या कंपनीमध्ये तुम्हाला भेटलं तर 2.7चं फ्रेशरचं पॅकेज आहे. त्यानंतर TCS मध्ये बघितलं 1.6 असं, म्हणजे व्हॅरी करतं. तर मित्रांनो, एका पहिल्या वर्षी तुम्ही एक्सपिरियन्स घेतलात, 1 इयरचं तुम्ही एक्सपिरियन्स या फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये घेतलात आणि त्यानंतर तुम्ही कंपनी चेंज केली. सपोज तुम्ही पहिल्यांदा कॉग्निझंट मध्ये जॉब करता आणि तुम्ही जॉब चेंज केलं सपोज IQVIA मध्ये, आणि तुमचं 2.5चं पॅकेज 1 इयरच्या एक्सपिरियन्सवर चेंज केल्याच्या नंतर 5 लाख पर्यंत पण तुमचं इझिली पॅकेज जाईल पर इयर. तर तसं एक्सपिरियन्स बेसिसवर मित्रांनो सॅलरी खूप चांगली आहे जर कम्पेअर केले अदर सर्व डिपार्टमेंट. त्यामुळे फार्माकोव्हिजिलन्स हा डिपार्टमेंट खूप चांगला आहे. तर मित्रांनो, ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे तुम्हाला. एकदम कमी फीस मध्ये, एवढ्या कमी फीस मध्ये असं क्वालिटी कंटेंट कुठेही शिकवलं जाणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये रेफरन्स पण दिला जाणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर मित्रांनो या नंबरवरती लवकरात लवकर मेसेज करा आणि एनरोल करून घ्या. आणि 1 ऑक्टोबर पासून आपली बॅच स्टार्ट होते. आणि मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट, जे काही तुमचे स्टुडंट असतील, फ्रेंड असतील ज्यांनी एम फार्म बी फार्म केले, त्या सर्व स्टुडंट पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण या अपॉर्च्युनिटीचा फायदा सर्व स्टुडंटला होईल आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी भेटेल. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीये सध्याला कॉम्पिटिशन खूप जास्त झालेलं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपण फक्त गव्हर्नमेंट जॉब वरती पण डिपेंड नाही राहू शकत किंवा घरी बसून पण राहू नाही शकत. तर त्यासाठी जर हे चांगलं डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटते तर तो चान्स तुम्ही घेतला पाहिजे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. आणि आपली बॅच ही लवकरच स्टार्ट होते. ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबरवरती मेसेज करा, डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिलेला आहे. थँक्यू ऑल.